जय महाराष्ट्र. आपण सगळेजण बऱ्याच वेळची वाट बघत होतात. मी क्षमा प्रार्थी आहे की थोडासा SIT प्रमुखांशी बोलण्यामध्ये वेळ जास्तीचा गेला, त्यामुळे इथे यायला मला उशीर झाला. मगाशी आपल्याशी थोडाफार संवाद झालेला होता, ज्याच्यामध्ये आम्ही नाशिक पोलीस अधीक्षक श्रीयुत संदीप कर्णिकजी यांना भेटलो होतो आणि कर्णिकजींनी बोलताना असं सांगितलं होतं की त्यांच्याकडे जी FIR दाखल झाली होती त्या FIRच्या खूप आधी, साधारणतः 3 दिवस आधी SIT फॉर्म झाली होती. SIT फॉर्म झाली आणि त्यानंतर म्हणजे 19ला गुढीपाडवा होता, 20 तारखेला जेव्हा SITच्या प्रमुख इकडे आल्या आणि त्यानंतर जो सगळा तपास आहे तो तपास SIT प्रमुखांकडे वर्ग केला गेला. त्यामुळे जे आयओ होते, मला वाटते श्रीयुत सूर्यवंशीजी, ते आयओ सुद्धा SIT कडे वर्ग केलेले होते. त्यामुळे सगळा तपास SITच्या अधीन असल्यामुळे कर्णिकजी आमच्याशी फार बोलू शकले नव्हते आणि म्हणून मग आम्हाला SIT प्रमुखांशी बोलावं लागलं. त्यांनी अतिशय उत्तम वेळ दिला. त्यातल्या ज्या काही तपशिलातल्या गोष्टी आहेत त्या कदाचित मी आपल्यासोबत अजिबातच शेअर करू शकणार नाही, कारण हा सगळा महिलांच्या डिग्निटीचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर मी अजिबात भाष्य करणार नाही. फक्त आम्ही SIT कडे काय मागणी केली आणि आमच्या SITला भेटण्याचा उद्देश काय होता त्याच्यावर फक्त मी आता फोकस करेन की ही गोष्ट का झाली नाही आणि ती करणं अपेक्षित होतं. तत्पूर्वी मी अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे की मागच्या 2 दिवसांपासून एक साप समजून भुई आपटण्याचं काम सुरू झालं आणि ज्यात असं सांगितलं गेलं की ठाकरेंच्या काळात शिवणीकट रस्त्याला पाणी दिलं गेलं. खरंच ठाकरेंच्या काळात शिवणीकट रस्त्याला पाणी दिलं गेलं का? काय नेमकं काय घडलं होतं तर आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे. तो GR मी आपल्याला सॉफ्ट कॉपी द्यायला तयार आहे. 2020ला मिरगावच्या सगळ्या ग्रामस्थांनी ग्रामसभेचा एक ठराव केला. आता हा ग्रामसभेचा ठराव जोडलेला होता, लक्षात घ्या. पिण्याचं पाणी देणं ही माणुसकी आहे. म्हणजे एखादा कैदी 302चा आरोपी आहे, तो जेलमध्ये गेला आणि त्याला तहान लागली तर जेलर सुद्धा त्याला पाणी दिलं. जेलरने कैद्याला पाणी दिलं म्हणजे कैद्याच्या गुन्ह्यामध्ये जेलर सहभागी आहे असं होत नाही. इथे तर पाणी खरातला दिलंच नव्हतं. ग्रामसभेचा ठराव होता आणि ग्रामसभेच्या ठरावाला अनुसरून पाणी द्यायचं ठरलं. किती पाणी? प्रतिदिन प्रति व्यक्ती 30 लिटर क्षमतेने पाणी द्यायचं होतं. याला शिफारस कुणी केली? अर्थात तिरुपती चाकणकरांनी केली. प्रतिदिन प्रति व्यक्ती 30 लिटर क्षमतेने पाणी द्यायचं ठरलं आणि हे पाणी एकूण गावची लोकसंख्या किती आहे त्याचा अंदाज घेऊन रोज किती पाणी लागेल एवढ्या क्षमतेचा जलकुंभ उभारला गेला. आता हा जलकुंभ उभारताना पाणी मागितलंय मिरगावच्या ग्रामस्थांनी म्हटल्यावर तत्कालीन जलसंपदा मंत्री सन्माननीय जयंतरावजी पाटील, ज्यांच्याकडे हे खातं होतं, कारण हा विषय मुख्यमंत्र्यांकडे येत नाही, मुख्यमंत्री पदावरती उद्धव साहेब होते, तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंतरावजी पाटील साहेब यांच्या मंत्रिमंडळाच्या उपविभागीय समितीकडे त्यांच्याकडनं GR पारित झाला. GR मी आपल्याला द्यायला तयार आहे. आता त्यानंतर त्या पाण्याचं युटिलायझेशन, त्याची उपयोगिता काय होते हा नंतरचा भाग आहे. त्यानंतर जर ते पाणी शिवणीकट ट्रस्टकडे जर त्याची पाईपलाईन वळवली असेल तर त्याला दुसरं कोणी कसं काय जबाबदार राहील बरं, हा एक मुद्दा. पण तरी सुद्धा 2 दिवस जेवढा काही सत्ताधारी, त्यांचे लावारिस भक्त, त्यांचे काही पोपटपंची करणारे प्रवक्ते, त्यांचे काही बोलघेवडे, अशा सगळ्यांनी एक प्रोपोगंडा करायला सुरुवात केली. आणि मग हा प्रोपोगंडा करताना मी जरा अजून उत्खनन करायचं ठरवलं की चला कोणी कोणी दिलं असेल बरं या सगळ्यांमध्ये काय काय. आणि मग लक्षात आलं की जयकुमार रावलांनी तो खूपच मोठा निधी दिला बाबा. जयकुमार रावल कुणाचे, कुणाच्या अंगाखांद्यावर खेळले जयकुमार रावल, एकदा कळलं पाहिजे. जयकुमार रावलांनी निधी दिला, त्या जयकुमार रावलांवरती हे जे सगळे बोलघेवडे प्रवक्ते आहेत सत्ताधाऱ्यांचे, ते का बरं तोंड उचकटत नाही? त्यांनी बोललं पाहिजे. एक दुसरी गोष्ट अशी
पाणी देणं तर माणूस की हो सोडा, पाणी आपण दुश्मनालाही देतो, तुझं काय नाही. आणि तो तर गावकऱ्यांनी ठराव सांगितला होता. बंदूक देणं कशी माणुसकी असते मला सांगते. बंदूक ही माणुसकी नाहीये. 2012 मध्ये या घरातला बंदुकीचा परवाना मिळाला. त्याचा पेपर मी आपल्याला द्यायला तयार आहे. 2012 बंदुकीचा परवाना दिला तेव्हा उद्धव साहेब नव्हते, सत्तेत साहेब अजिबात नव्हते. 2012 कोण होते? आय थिंक अशोकरावजी होते, जे आता भाजपकडे आहेत, भाजपच्या अंगा खांद्यावर खेळत आहेत. हे जरा नोट केलं पाहिजे. कारण तुम्ही कारण नसताना जर तुम्ही अशा पद्धतीने अलिगेशन कराल तर आम्हाला पाळमुळं आम्हालाही खणून काढता येतात. मीच कसा हुशार असं प्रत्येक वेळेला चाणक्यांनी सांगायची गरज नाही. ठीक आहे. 2012 तुम्ही बंदुकीचा शस्त्र परवाना दिलाय आणि 2024 त्याचं नूतनीकरण झालं. आता हे 2024 जे नूतनीकरण झालं, 24 गृहमंत्री कोण? फडणवीस. 24 मुख्यमंत्री कोण? श्रीयुत फडणवीस. मग फडणवीस साहेब जे म्हणतायत की मला खूप बोलता येतं, मला बोलायला लावू नका, ऑन फ्लोअर सांगतायत की कोणी पाणी दिलं, 40 किलोमीटरची पाईपलाईन. तर साहेब 40 किलोमीटरची पाईपलाईन ही मिरगावसाठीची होती, पण तुम्ही बंदुकीच्या परवान्याचं नूतनीकरण का केलं 24? 1.5 वर्षापासून प्रकरण माहिती होतं असं महिला आयोगाची अध्यक्ष सांगते, असं पुण्यातल्या त्या कोण कार्यकर्त्या त्या सांगतात, असं तो कुठला पत्रकार आहे स्थानिकचा तो सांगतो की 1.5 वर्षापासून. मग 2024 तुम्ही बंदुकीच्या परवान्याचं नूतनीकरण श्रीयुत फडणवीस यांनी का केलं? काय त्यांना माहित नव्हतं का? 1-2.5 वर्षाचा जर अपवाद वगळला तर मागची 7.5 ते 8.5 वर्ष या राज्याचं गृह खातं हे फडणवीस सांभाळतात. फडणवीसांनी का बरं तेव्हाच त्याला चाप लावला नाही? जे देवेंद्र फडणवीस आता स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत आणि म्हणतायत की माझ्याकडे तर खूपच माहिती आहे. कुणाकडेच नसेल इतकी माहिती आहे ना. फडणवीस साहेबांकडे माहिती आहे, याच्यात आश्चर्य काय? अहो, गृह खातं तुमच्या अधीन आहे म्हटल्यावर तुमच्याकडे माहिती असणारच ना. तुम्ही थोडी तशी हवेतनं छूमंतर करून माहिती आणली. तुमच्या डिपार्टमेंटच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी ती माहिती जमा केलेली आहे. ती असणं अत्यंत स्वाभाविक आहे. पण एवढी सगळी माहिती असतानाही आणि 10 वर्षापासून तुम्ही गृह खातं सांभाळत असतानाही हा माणूस पोचलाच कसा, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. एका पाणी प्रश्नावरून फार बोललं गेलं का, त्याचं मी स्पष्टीकरण दिलं. हा फोटो जरा बघितला गेला पाहिजे. अतुल सावे आहेत सत्ताधाऱ्यांमधले. म्हणजे काल कुणीतरी एक बोल घेवड्या बाई ताज वगैरे सांगत होत्या, त्या बिनबुडाचे आरोप करत होत्या. मी फोटो सकट आणि पुराव्यांसकट बोलत आहे. अर्थात हा अतुल सावेंचा फोटो आहे म्हणजे अतुल सावे गुन्हेगार आहेत असं माझं म्हणणं नाही. चौकशा त्यांनी कराव्यात. पण कुणी पोचला, हा भस्मासूर कुणी पोचला, कुणी पैसा अडका दिला, तर त्यांची नावं जरा उघड झाली पाहिजे. हे एक गृहस्थ आहे, अत्यंत सज्जन आहे, तुमच्या नाशिकचे आहेत, हेमंत गोडसेची. लोकसभेची उमेदवारी मिळावी वगैरे म्हणून खूप यांचे पूजा अर्चा सगळं आहे. हेमंत गोडसे एवढ्यावरती म्हणजे हा एक फोटो आहे म्हणून का? कसला फोटो आहे हा? समोर नारळ दिसतोय, हा भूमिपूजनाचा फोटो आहे आणि हेमंत गोडसे उभे आहेत. आता या भूमिपूजनाची पूजा कोण करत आहे? हे हेमंत गोडसे. परत एक फोटो, मागे भूमिपूजन समारंभाचं बॅनर अस्पष्ट दिसतोय, सॉफ्ट कॉपी मी द्यायला तयार आहे. आणि हे भूमिपूजन MIDCच्या शी संबंधित आहे. यातल्या सगळ्या ज्या व्यक्ती आहेत त्या सिन्नर MIDC मधल्या आहेत. हा तिसरा फोटो ईशानेश्वरामधला. आता इथं उष्णोजल वगैरे आहे का नाही मला माहित नाही, पण हा तिसरा फोटो आहे. ज्या तळघरामध्ये हेमंत गोडसे आहेत, सगळ्या बोल घेवड्या जेवढ्या प्रवक्त्या आहेत, सगळे जेवढे बोल घेवडे आहेत यांचे
यांनी याची उत्तरं आता दिली पाहिजे. मी म्हटलं होतं कालच की मला संशोधन करायला लावू नका. मी अजून संशोधन करेल आणि अजून मुळात जाईल, कारण मी हे फक्त नाशिकचं संशोधन केलंय. अजून मला त्या बाईंचं संशोधन करणं बाकी आहे. हा ईशान्येश्वर मधला फोटो, एवढ्या फोटोवरून थांबत नाही प्रकरण. भूमिपूजन चालू आहे MIDCतला. पुजारी म्हणून खरात आहे, बाजूला गोडसे आहेत. एवढे सगळे फोटो तुम्ही दाखवा. असा एखादा फोटो ताजमध्ये बसल्याचा आरोप करताना तुम्ही माझ्या नेत्यावर, माझ्या नेत्याबद्दलची गॅरंटी मी देते. हे काय आहे, यांना तुम्ही कसं डिफेंड करणार आहात, यांना तुम्ही कसं प्रोटेक्ट करणार आहात ते सांगा. यांना प्रोटेक्ट करण्याची गरज आहे. हा एक चौथा फोटो. हे सगळे लोक MIDCचे आहेत. याच्यामधली मधली माणसं जरा लक्षात ठेवा. यांच्याबद्दलचे इनपुट मी आता SITला दिले, माझ्याकडचे असणारे. चाकणकर दिसतायत. काय म्हणाल्या या चाकणकर बाई? या असं म्हणाल्या की मला त्यांच्या व्यक्तिगत गोष्टींशी गरज नाही, मी सामाजिक उपक्रमांसाठी भेटत होते. ह्या जर सामाजिक उपक्रमांसाठी भेटत होत्या तर मला कळत नाहीये. स्टाफ सगळा MIDCचा आहे, सोबत आहेत केसरकर. केसरकरांची चौकशी व्हावी अशी मागणी आज मी SITकडे केली. केसरकरांची चौकशी व्हावी यासाठीचं पत्र मी दिलं. मी का पत्र दिलंय त्याचं कारण मी सांगितलं पाहिजे. माणसं सगळे MIDCची आहेत. केसरकरांकडे खातं होतं शिक्षण खातं. शालेय शिक्षण खात्याचा माणूस MIDCच्या स्टाफ सोबत काय करतोय? शाळा बांधायची होती MIDC मध्ये, काय करायचं होतं नेमकं? बरं, MIDC आणि शालेय शिक्षण याच्याशी चाकणकरांचा काय संबंध आहे? चाकणकर काय करत होत्या इथे? बरं, चाकणकर या एका फोटोत दिसतात का? नाही. खजाना आहे आपल्याकडे, खजाना. काल एक वाक्य बोलून फसलाय तुम्ही. हे केसरकर. मागचा बॅनर बघा. मागचा बॅनर आहे सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित सिन्नर, MIDCचा बॅनर. काय करतायत शालेय शिक्षण मंत्री इथे? कशासाठी आहेत हे? आणि बाजूला चाकणकरांचा सत्कार का चाललाय? मंत्री शांत उभा आहे, कॅबिनेट मिनिस्टर शांत आहे, आणि स्वयंघोषित राज्यमंत्री पदाचा दर्जा लावणाऱ्या बाईंचा सत्कार होतोय, आणि बाजूला खरात आहे. ये रिश्ता क्या कहलाता है? एकदा केसरकरच्या बोलघेवड्या प्रवक्त्यांनी मला सांगितलं पाहिजे. याची उत्तरच दिली पाहिजे त्यांनी आता, की हे काय आहे नेमकं, हे कशासाठी चाललेलं होतं. बरं, हे कुठे कुठे आहे बघा. म्हणजे चाकणकरबाई म्हटलं की मला काहीच माहित नाही. कसलं प्लॅनिंग चाललंय हे? हे काय प्लॅनिंग आहे की या प्लॅनिंग मध्ये चाकणकरबाई दिसताय? एक माणूस समजावून सांगत आहे. कोण आहे हा माणूस? हा माणूस सिन्नर MIDC मधल्या स्टाईस असोसिएशनचा माणूस आहे. तिथलं जे काय अधिकारी कर्मचाऱ्यांचं जे काही आहे संघटन, स्टाईसचा माणूस आहे. हा माणूस अनेक ठिकाणी दिसतो. याची चौकशी झाली पाहिजे असं माझं SITकडे मागणं होतं. आज SITने केलं पाहिजे. हे का केलं पाहिजे? खरातच्या आर्थिक स्तर या लोकांनी वाढवला, खरातला पोसला यांनी, खरातचा भस्मासूर यांनी वाढवला. केसरकर काय सांगत असतील बरं? केसरकर एखादी शाळा उभी करायला सांगतायत का खरातल्या? केसरकर MIDC मध्ये एखादा मराठी शाळा कशा वाचतील यावर बोलतायत का? केसरकर मराठी गोरगरीब लेकरांना पुस्तकं कशी मिळतील यावरचा प्रोजेक्ट स्टाईसच्या माणसाला समजावत आहेत का? आणि केसरकरच्या बाजूला बसून चाकणकर नेमक्या काय करत आहेत? ज्या चाकणकरांना महिला आयोगाचे प्रश्न सोडवायला वेळ मिळाला नाही, त्या चाकणकर MIDCच्या ऑफिसमध्ये बसून, विशेष बघा या तिघांचा पण MIDCशी संबंध नाही, पण MIDCचा जो सगळ्यात महत्वाचा माणूस आहे तो अत्यंत झुकून आदबीने या तिघांना काहीतरी समजावतोय. काय समजावतोय? केसरकरच्या प्रवक्त्यांनी सांगितलं पाहिजे. एवढ्यावर कुठं प्रकरण थांबतंय साहेब? MIDCचे सगळे अधिकारी आहेत आणि सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चाकणकर आहेत. चाकणकर MIDCच्या चेअरमन होत्या की महिला आयोगाच्या? MIDC मध्ये चाकणकर काय करतात आणि MIDC मध्ये शालेय शिक्षण मंत्री काय करतोय? कशासाठी आले होते इकडे? म्हणजे ज्या बाईंना फार काल खुमखुमी होती ट्विट करण्याची, त्या बाईंनी आता याची उत्तर दिली पाहिजेत
की केसरकर याच्यात काय करतायत, कोल्हे बिले सापडले म्हणे बाबा तिकडे, कोल्ह्याचे कानबिन सापडले म्हणे. काही कुणी लोक कोल्ह्याचं रक्त विक्त लावून पूजा करत नव्हतं ना, अंगाला रक्त वगैरे लावून पूजा करणे असले काही अघोरी प्रकार तर होत नव्हते ना. लावत असेल तर कोण लावत असेल, काय हा प्रकार असेल, शोधलं पाहिजे. फोटोच फोटो. MIDC मध्ये कुठला तरी प्रोजेक्ट पूर्ण झाल्याचा आनंद आहे आणि केसरकर अत्यंत आदबीने उभे आहेत, बाजूला चाकणकर आहेत आणि खरात आहेत आणि अख्खा MIDCचा स्टाफ आहे. शालेय शिक्षण मंत्र्यांच्या सोबत अख्खा MIDCचा स्टाफ आणि सोबत चाकणकर, आणि या तिघांचाही या खात्याशी काहीच संबंध नाही. याच्याशी म्हणजे इथे जर उदय सामंतांचा फोटो असता तुम्ही समजू शकले असते की उदय सामंत MIDCशी संबंधित आहे. ह्यांचा काय संबंध या सगळ्यांशी, का आले होते ही लोक इकडे? म्हणजे हे सगळे फोटो बघता मला आश्चर्य वाटतंय. हे गोडसे, हे सगळे लोक, मी नुसत्या फोटोवरून बोलणार नाही. फोटो दाखवायला तर मी कोणाचीही दाखवू शकते हो. फोटोचं काय असते त्याच्यामध्ये? अमित शहाचा फोटो आहे, अमित शहाचा पण फोटो आहे ना, पण अमित शहाचा फोटो खरात सोबत आहे म्हणजे अमित शहा गुन्हेगार आहेत असं थोडीच होतं. फोटोंवरून मी म्हणत नाही, पण जेव्हा फ्रिक्वेंटली फोटो सापडतात आणि वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो सापडतात तेव्हा मात्र काही प्रश्न निर्माण होतात. जे प्रश्न आम्ही आता SIT समोर मांडलेले आहेत. SIT समोर इनपुट देताना जे काही त्यांच्याकडून जी काही माहिती, त्यावर मी काहीच भाष्य करणार नाही. पण मला जे मांडायचं होतं त्याच्यामध्ये मला नाशिकच्या काही पोलीस अधिकाऱ्यांबद्दल त्यांच्याशी बोलायचं होतं. नाशिक जिल्ह्यातले काही पोलीस अधिकारी जे त्याच्या भक्तांच्या रांगेत उभे होते आणि ज्यांनी 1.5-2 वर्षांपासून हा गुन्हा नोंद होऊ दिला नाही, किंबहुना तो गुन्हा घेतला नाही, अशा काही अधिकाऱ्यांच्या बद्दल मी SITशी बोलले. आणि मला त्याच्यावरती फार वेगळं भाष्य करायची गरज नाही, कारण माझी अडचण अशी आहे, व्यक्ती बदनाम झाली तरी चालते पण संस्था बदनाम होता कामा नये. सो डिपार्टमेंटला कुठल्याही पद्धतीने डाग लागता कामा नये. पण डिपार्टमेंट मधले काही लोक जर चुकून माकून हा गुन्हा नोंदवून घेण्यासाठी टाळाटाळ करत असतील आणि त्याची कारणं ही असतील की ते खराचे भक्त होते, तर ते इनपुट्स दिले गेले पाहिजेत, म्हणून ते इनपुट दिलेले आहेत. आम्ही अत्यंत स्वच्छपणे दीपक केसरकर आणि चाकणकर या दोघांचेही कॉल रेकॉर्ड तपासले जावेत अशी मागणी केली. या दोघांचेही आर्थिक स्रोत तपासले जावेत याची मागणी आधी होती. याच्यानंतर मी CM साहेबांना भेटेल, मी EOWच्या ऑफिसला जाईल, मी त्यांच्यासमोर मांडेल. मी EOWच्या ऑफिसमध्ये जाण्याचं अजून एक कारण आपल्याला आत्ताच सांगितलं पाहिजे. ऍक्च्युली तो पेपर माझ्याकडे अजूनही त्याची प्रिंट आली नाही म्हणून मला दाखवता येत नाहीये पेपर. पण निलेश चाकणकर यांच्याकडून त्यांची आणि चौधरी नावाच्या व्यक्तीची कोकणामध्ये एका कंपनीत भागीदारी. कोण आहे ते चौधरी? तर चौधरी हे तटकरेंच्या सोबत अनेक कंपन्यांमध्ये आहेत. इफ A is equal to B, B is equal to C, it means that A is equal to C. तटकरेंच्या अनेक व्यवहारांमध्ये जर चौधरी आहेत आणि चौधरीच्या सोबत चाकणकरची भागीदारी आहे, काय संबंध आहे? मला जी काही माहिती होती त्यातल्या अनेक नावं आहेत, खूप सारी नावं आहेत. म्हणजे दीपक लोंढेला ताब्यात घेतलं असेल, पण दीपक लोंढे असेल, उदय सांगले असेल, कितीतरी नावं आहेत की ज्या नावांचा मला वाटतं की या लोकांची चौकशी झाली पाहिजे. देशमुख नावाचा जो ओझरचा माणूस आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. त्याची कारण प्रॉपर्टी खरातने स्वतःच्याच नावावर ठेवली असेल असं काही नाही. निलेश चाकणकर आणि चौधरी यांचा जो प्रोजेक्ट आहे तो 450 ते 500 CRचा प्रोजेक्ट आहे. 450-500 CRचा प्रोजेक्ट उभं राहणे इतकी आर्थिक कुवत येते कुठून? त्याच्यावर त्यांनी काय तो तपास करावा. त्याचे पेपर्स त्यांना हवे असतील ते पेपर्स मी त्यांना पाठवले. अजून काही पेपर्स पाठवायचे तर आम्ही पाठवू. आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करू. परंतु ही सगळी जी कॉन्स्पिरसी आहे त्यावरती एकदा बोललं पाहिजे. अजून एक प्रिंट ऋषीदादा माझ्याकडे आलेली नाही, कारण म्हणून एक घटना सांगते. अनु मलिक हे संगीतकार आहेत. संगीतकार अनु मलिक, मी खूप गंभीर काहीतरी, संगीतकार अनु मलिक यांच्यावर फिल्म इंडस्ट्रीतल्या 2 ते 3 बायकांनी अलिगेशन्स केले होते.
जेव्हा मी टू कॅम्पेन चालला होता. आणि या मी टू कॅम्पेनच्या अंतर्गत ज्या 3 बायकांनी त्यांचे काय हॅरेसमेंट असेल, जे काही गोष्टी असतील त्याच्या संबंधाने जे अलिगेशन्स केले होते, त्याची कंप्लेन ही चाकणकरांकडे आली होती. आणि चाकणकरांनी त्या प्रकरणामध्ये अनु मलिक यांना क्लीन चिट दिली. तुम्ही म्हणाल ताई याच्यात काय विशेष आहे? विशेष पुढे हे आहे की अनु मलिक यांच्या प्रोडक्शनचा एक चित्रपट तयार झाला, ज्या चित्रपटामध्ये रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम चाकणकर याला काम मिळालं. हे काय प्रकरण आहे? तारखा दिवस त्यांनी टॅली करून बघावे. म्हणजे जर रुपाली चाकणकर महिलांना न्याय देण्याच्या ऐवजी या केसेस जर अशा पद्धतीने डील करत असतील तर हे वाईट आहे. तुम्ही गुगल करून बघू शकता. अनु मलिकची मी टूची केस गुगल करा. माझ्याकडच्या ज्या आहेत लिंक्स त्या मी तुम्हाला पाठवते. या सगळ्यांमध्ये सोहम चाकणकर, त्याच्यासोबत रुपाली चाकणकर, हे सगळेच लोक तुम्हाला त्या एका फ्रेम मध्ये दिसतील की ज्याच्यामध्ये अनु मलिक पण आहे. हे एवढे सगळ्या गोष्टी समोर असतानाही अजूनही रुपाली चाकणकर हे नाव पोलिसांच्या रेकॉर्डवर का येत नाही? का येत नाही? की आम्ही इतक्या गोष्टी तुम्हाला सांगतोय तरीही अजूनही ते नाव रेकॉर्डवर येत नाही. प्रश्न फक्त एका महिलेचा नाही. प्रश्न एका महिलेमुळे जर एवढं सगळं जर शोषण होत असेल तर मात्र ते वाईट आहे. आणि म्हणून त्यावर बोललं पाहिजे, म्हणून त्यावर मांडलं पाहिजे असं आम्हाला वाटतंय. या सगळ्या संदर्भाने असणारे जे इनपुट आहे ते इनपुट आज आम्ही एसआयटी प्रमुख असणाऱ्या सातपुतेजी यांच्याकडे दिलेले आहेत आणि त्यावर आम्ही आमचं म्हणणं सुद्धा मांडलेलं आहे. या सगळ्यांमध्ये त्यांनी आम्हाला त्यांच्याही काही अडचणी सांगितल्या, ज्या अडचणी आम्ही समजू शकतो. कारण प्रश्न महिलांच्या प्रतिष्ठेचा आहे, त्यांच्या डिग्निटीचा आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी करताना त्यांनाही ते जिकिरीचं होतंय. परंतु हे सगळं जरी खरं असलं तरी या गुन्ह्याची व्याप्ती ही फक्त महिला लैंगिक शोषण इतकी नाही. तर हा फोटो मिळालेला आहे, ज्याची कॉपी अनु मलिक दिसत आहे फोटोमध्ये. रुपाली चाकणकर बाजूला आहे, बाजूला त्यांचा मुलगा आहे. ही सगळी माणसं एका फ्रेम मध्ये आहेत. हे फार विशेष आहे, हे गंभीर आहे की ज्या माणसावर मी टू कॅम्पेन अंतर्गत एवढे गंभीर अलिगेशन्स झालेले होते, आरोप झालेले होते, त्या माणसाला क्लीन चिट चाकणकर देतात आणि चाकणकरांचा मुलगा त्याच्या फिल्म मध्ये असतो. काल ज्या बाईंनी मातोश्रीवर शिंतोडे उडवायचा प्रयत्न केला, मी त्यांचंही संशोधन अशा पद्धतीने करेन, खूप खोलवर करेन. फक्त आम्हाला वाईट याचं वाटतं की या सगळ्यांमध्ये राजकारण न आणता त्या महिलांना न्याय मिळाला पाहिजे. तो न्याय मिळण्यासाठी आम्ही धडपड करत आहोत आणि तो न्याय देण्यासाठी म्हणून आमचा प्रयत्न असेल. आम्ही आज आमच्या एसआयटी प्रमुखांशी बोलताना हे सुद्धा प्रामाणिकपणे म्हटलं की बाकी काहीही असो, मला खात्री आहे की माझ्या पक्षात असा कुणीही माणूस असू शकत नाही, असूच शकत नाही. नुसत्या फोटोवरून तर एलिगेशन करू नयेत. जसं मी अमित शहाचा फोटो असे एन नंबर ऑफ फोटो तिथे मिळतील, त्या फोटोवरून नाही. पण माझ्या पक्षातला कुणी असू शकत नाही याची मला खात्री वाटते. पण तसंही वाटलं त्यांना तर त्यांनी त्याची गय करू नये याचा परत एकदा पुनरुच्चार करते. पण जे लोक ऑलरेडी रेकॉर्डवर आहेत त्या रेकॉर्डवरच्या लोकांचं काय करणार आहात? हेमंत गोडसेंनी जो निधी दिलाय, जे पूजेला बसले होते, त्यांचं काय करणार आहात? दीपक केसरकर जे वारंवार फ्रिक्वेंटली दिसत आहेत, त्यांचे आणि खरातांचे काय काय आर्थिक व्यवहार झाले, त्याचं काय होणार आहे? या सगळ्यांमध्ये एकनाथ शिंदे त्यांच्या पत्नीसह जे ईशानेश्वराची पूजा करताना दिसतात, त्याचं काय नेमकं अर्थ काढायचे? आम्ही फोटोंसकट बोलतोय ना, आम्ही पुराव्यांच्या सकट बोलतोय. तर याही सगळ्या गोष्टींचा आम्ही विनंती केली एसआयटी प्रमुखांना की या सगळ्यांमध्ये याचा आनंद आहे की तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी फ्री हँड दिलेला आहे. पण तरी सुद्धा आम्हाला कुठे ना कुठे भीती वाटते. कारण फलटण प्रकरणामध्ये जे झालं, फलटणमध्ये अर्थात एसआयटी प्रमुख स्वतः त्या म्हणजे सातपुतेजीच होत्या आणि त्यांनी त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी की ताई त्याच्यातल्या सगळ्या आरोपींना अजूनही जामीन झालेला नाही, फलटण प्रकरणातल्या एकालाही जामीन झालेला नाही,
कदाचित अंडर ट्रायलच ती पूर्ण केस त्यांची तशीच आत राहून चालेल, यावरही त्यांनी आश्वस्त केलं. ही चांगली गोष्ट आहे. लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशनचा भाग म्हणून अनेक गोष्टी कदाचित बोलता येणार नाहीत, पण या सगळ्यांच्या मध्ये आम्हाला जी सतत भीती वाटते की माननीय मुख्यमंत्र्यांकडून फक्त मित्रपक्षातल्या लोकांना चेकमेट करायचंय. मी रिपीट करते माझं काय वाक्य येते. माननीय मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्षातल्या लोकांना फक्त चेकमेट करायचंय म्हणून प्रकरणाचा गवगवा करू नये. तर या प्रकरणातील जी माणसं आहेत ती माणसं त्यांची खरंच पाळंमुळं खणून काढावी. कारण मुख्यमंत्री जेव्हा ऑन फ्लोअर पाळंमुळं खणून काढण्याची भाषा करतात, अशीच पाळंमुळं त्यांनी ड्रग्ज प्रकरणातली खणून काढायचं म्हटलं होतं. ती अजूनही खणून निघालेली नाहीत. अजूनही सातारा, सावरी कुठून कुठून ड्रग्ज सापडते. या सगळ्यांवर खरं तर नाशिकमध्ये 3 महिला लोकप्रतिनिधी आहेत ज्यांच्याकडून आम्हाला बोलणं अपेक्षित आहे की त्यांनी बोललं पाहिजे. सन्मानानं आम्ही बडी भाभी वगैरे म्हणतोय, बोललं पाहिजे त्यांनी. पण बड्या भाभी पण बोलत नाहीत याच्यावर, हे वाईट आहे. जर महिलांच्या डिग्निटीचा प्रश्न आहे तर महिला लोकप्रतिनिधींनी सुद्धा बोललं पाहिजे, ही अपेक्षा आहे. आणि हीच सगळी मांडणी आपल्यासोबत मला शेअर करायची होती. थँक्यू. तुम्ही विचारू शकता. अरे मी मगाशीच म्हटलं की मला फोटो जर दाखवायचे असतील ना, अमित शहाचा सुद्धा फोटो मिळाला. आता कसं करता? ऐका ना, मी काय म्हटलं, अमित शहाचा पण फोटो आहे, अतुल सावेचा पण फोटो आहे. पण ऐका हो, अतुल सावे, अमित शहा आणि माझ्या पक्षाचे नार्वेकर तिघे फोटो मिळाला म्हणून आपण त्यांना गुन्हेगार ठरवणार असाल तर अतुल सावे आणि अमित शहाना सुद्धा गुन्हेगार ठरवावं लागेल. पण फोटोवरून आपण स्वतःवर स्वर्ग गाठू शकणार नाही. हा एक वेगळा भाग आहे की अनेक लोक एकमेकांनी सांगितलं म्हणून, कर्णोपकरणी चर्चा झाली म्हणून, प्रोपोगंडा झाला म्हणून जाऊ शकतात. काय जे असेल ते, जो फोटो नार्वेकरांचा दिसतो तो फोटो त्याचा चेहराही ओळखायला येत नाही. कधी 18-20 वर्षापूर्वीचा फोटो असेल, ते काय कॅप बीप आता कधीच घालत नाही, असं काही असेल ते, तो काही मुद्दा नाही. तरी सुद्धा मी म्हटलं की बाबा कोणी असं सापडलं तर त्याची गैर करू नका. पण आता केसरकरांचं काय करायचं बोल. ते आता त्यांची जी प्रायोरिटी आहे ती प्रायोरिटी ज्या महिलांचं शोषण झालेलं आहे त्या महिलांना एक रिलीफ देणं ही जास्त प्रायोरिटी आहे. कारण त्यांच्या प्रायोरिटीमध्ये ना खूप साऱ्या ज्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल झाले किंवा खरं तर हे असं कुणी करू नये. मला सुद्धा स्वतःला वाटतं की थोडंसं आपण संवेदनशीलतेने वागलं पाहिजे. एकूणच महिलांच्या बद्दल संवेदनशीलतेने वागलं पाहिजे. त्यामुळे व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा यावर ज्या पद्धतीने अगदी काही काही ठिकाणी तर ब्लर न करता सुद्धा जे केलं गेलं ते अत्यंत वाईट आहे. तर त्या सगळ्या गोष्टींनाही चाप बसला पाहिजे. आणि त्यांनी काय चर्चा केली हा भाग अत्यंत गोपनीयतेचा, त्यामुळे त्यावर मी आपल्याला नाही बोलू शकणार. मी आपल्याला तेच सांगितलं की समजा अशोक खरातांची पत्नी कल्पना खरात आहे. कल्पना खरात आणि तिकडे तो जो SRAचा अधिकारी भांडे, त्या भांड्याची आणि खरातांच्या बायकोची प्रॉपर्टी एकत्रित मला वाटते ओझरमध्ये आहे. अशा अनेक प्रॉपर्टीचे इश्यू आहे. अनेक ठिकाणी कदाचित लायझनिंगची कामं झालेली असू शकतात. अनेक ठिकाणी कदाचित काही प्रोजेक्ट खऱ्याच्या सांगण्यावरनं कुणाला डिस्ट्रीब्यूट केलेत का, टेंडर डिस्ट्रीब्यूट झालेत का, काही बिडिंग झालेल्या आहेत का, आर्थिक गुन्हे शाखेशी काही संबंधित गोष्टी आहेत का, काही ठिकाणी फ्रॉड आहेत, काही ठिकाणी आमची फसवणूक झाली, काही ठिकाणी कोणी म्हटलं की बाबा नाही आम्हाला त्याने सांगताना 10 ग्रॅमची अंगठी दिली आणि मोडायला गेलो तर 5 ग्रॅमची अंगठी निघाली. हा एक वेगळा विषय असू शकतो. तर ह्या सगळ्या अनेक गोष्टी, जमिनींच्या गोष्टी असतील, प्रोजेक्टची गोष्टी असतील, कंपन्या फॉर्म केलेल्या असतील, सगळ्याच कंपन्या काही कदाचित खरातने स्वतःच्या नावाने फॉर्म केलेल्या नसतील, त्याच्यात त्याचे काही जे पंटर लोक असतील त्या पंटर लोकांकडूनही झालेलं असेल, असेही काही लोक असू शकतात. सो या सगळ्या गोष्टींची चौकशी व्हावी. त्याच्यासाठी त्या संबंधित डिपार्टमेंट, आणि म्हणून म्हटलं की एकट्या SIT वर कशाला ताण ठेवताय, याच्यामध्ये अगदी CID सुद्धा असलं पाहिजे जेणेकरून तपास अजून वेगवान होऊ शकेल.
मी एसआयटीला 2 ते 3 अधिकाऱ्यांची माहिती दिली. मी ती माहिती आपल्याला नाही शेअर करणार, कारण हा तपासाचा भाग आहे. ज्या अर्थी एखादी एफआयआर रोखण्याची हिंमत केली जाते त्या अर्थी निश्चितपणे कोणीतरी महत्वाचेच असू शकतात. असतील नसतील काय नाही, मी फोटो दाखवले साहेब. तेच मला म्हणायचंय, एका कपोलकल्पित गोष्टीवरून काल शाह सेनेचे लोक खूप जास्त बडबड करत होते. तर त्यांना आम्ही विथ प्रूफ ते प्रमाण दिलेले आहे की केसरकर हे अजिबात एमआयडीसीशी संबंधित नाही. मग केसरकर का गेले होते तिथे? चाकणकर अजिबात एमआयडीसीशी संबंधित नाही. मग चाकणकर का गेले होते तिथे? खराबचा तर दूर दूरपर्यंत संबंध नाही, पण त्यांच्या भोवताली सगळा एमआयडीसीचा स्टाफ आहे. हे कुठली कंपनी फॉर्म करायची होती का? कुठला प्रोजेक्ट होता का? कुठलं काही टेंडर बिडिंग आहे का? नेमका काय विषय आहे तो विषय त्यांनी शोधून काढावा. त्यांना दिलेत आम्ही ते फोटो, एक प्रत आम्ही दिली, एसआयटीला पण एक प्रत दिलेली आहे. आमचं उलट म्हणणं आहे की चाकणकर, केसरकर, खरात आणि संबंधी जी काही नावं आहेत 2-4 ज्यांच्यावरती एफआयआर वगैरे झाल्या आहेत, ह्या सगळ्या लोकांचे कॉल रेकॉर्ड तपासले गेले पाहिजे. नाही, मला ना हे फार असं याच्यावर बोलायला पण अजिबात छान वाटत नाहीये दादा, कारण एखाद्याच्या काहीतरी खाजगी क्षण असतील, काही असेल तसं. आणि विशेष म्हणजे ज्या 2 लोकांचा व्हिडिओ असतो त्याच्यातल्या कुणा एकाचं त्याच्यावर ऑब्जेक्शन नाही. महत्वाची गोष्ट, जर ते ऑब्जेक्शन नाही आणि विथ कन्सेंट काय जे असेल ते असेल तर त्यावर आपण काय बोलायचं काही कारणच नाही. हा, आपण त्याच्यावर नक्की बोलू शकतो. मला असं वाटतं की ते लागू सगळ्यांनाच होतं आणि त्या न्यायाने जर म्हटलं तर ऑब्जेक्शनेबल हे पण आहे की एमआयडीसीच्या कार्यालयामध्ये ज्यांचा काहीच संबंध नव्हता ती लोक काय करत होते, त्यांच्यासमोर चुकून हे सगळे अधिकारी कर्मचारी काय करत होते. घ्यावी, कदाचित ते घेतील, कारण खरातांच्या जीविताची सुरक्षितता ही महत्वाची आहे. खरात फार चांगला काहीतरी पुण्यवान आहे म्हणून नाही, खरात म्हणून अनेक सत्य बाहेर येणं बाकी आहेत म्हणून. आणि म्हणून मगाशी मी जे वाक्य वापरलं की फक्त मित्रपक्षांना चेकमेट करण्यापुरती याची व्याप्ती असू नये, तर लॉजिकल एंडला प्रकरण जावं यासाठी गृहमंत्र्यांनी मनापासून प्रयत्न करावे. पण ते आरोप प्रत्यारोप होते की काल कुठल्यातरी एका पक्षाच्या असे आरोप प्रत्यारोप मूळ जो विषय आहे तो कुठेतरी अजिबातच नाही. मी कुठलाच मूळ विषय वरकटवत नाही. मी मूळ विषयावरच बोलते. मी पुन्हा एकाच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करते की खरा त्यांचा संबंध आहे त्यांचे सीडीआर तपासले जावे. मी कालचा संदर्भ फक्त एवढ्यासाठी दिला की काल एका कपोलकल्पित गोष्टीवर चर्चा झाली, आज मी सप्रमाण चर्चा करत आहे आणि त्यावर चर्चा होणं जास्त गरजेचं आहे. ती चर्चा व्हावी. बंदुकीच्या परवान्याचं नूतनीकरण हे फडणवीस गृहमंत्री असताना झाले. 2024चं नूतनीकरण आहे, त्याच्या बातम्या वर्तमानपत्रात आल्या. मग 2024ला नूतनीकरण का दिलं गेलं? तुम्ही 6 वर्षापूर्वीच्या जर पाणी लाईनवर बोलताय तर पाणी लाईन तर सोडा, ते ग्रामसभेचा ठराव. पण बंदूक का बरं? बंदुकीचा परवाना का फडणवीसांच्या काळात झाला? विशेष मी विसरले एक गोष्ट, बरं झालं तुम्ही आठवण करून दिली. हा बंदुकीचा परवाना देण्यासाठी एक प्रपोजल सुद्धा लागतं. हे प्रपोजल तहसीलदार पातळीवरून लागतो. तिथे तहसीलदार राहुल कोताडे नावाची व्यक्ती होती. मी यांच्याबद्दलही आता एसआयटीशी बोलले. हे राहुल कोताडे आता कुठे आहेत बरं? तर ते आता विखे पाटलांचे ओएसडी म्हणून काम करतात. विखे आता कुठे आहेत? विखे आता भाजपमध्ये आहे. चौकशी झाली पाहिजे. फक्त मित्रपक्षांना चेकमेट करू नका, तर याची चौकशी करा.
अगदी विरोधकांमधला सापडला तरी चौकशी करा म्हणतोय ना आम्ही पुन्हा पुन्हा. किती ट्रान्सपरन्सी ठेवायची आम्ही. अहो विरोधकांमधला सापडला तरी चौकशी करा. पण आता हे कुणी सांगावं की त्या बंदुकीच्या नूतनीकरणासाठी एक प्रस्ताव लागतो. तो प्रस्ताव तहसीलदार पातळीवरून द्यावा लागतो. तिथे राहुल कोताडे नावाची व्यक्ती तहसीलदार होती, जे आता विखेंकडे ओएसडी आहे. शोधावं त्यांनी. कुणाचं सांगण्यावरून झालं असेल. माझ्यासारखा गरीब माणूस गेला तर मला एंट्री तरी देतात का? नाहीत देत. तुम्हाला एंट्री देतात का? नाहीत देत. साला ज्यांच्या पत्नी या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, ज्यांच्या घरात आज घडीला 3 खासदार आहेत, ज्यांच्या घरात 2 आमदार आहेत, त्यांच्या घरातल्यांची साधी अपघाताची FIR जिथं होत नाही, तिथं बंदुकीचा प्रस्ताव कसा जातो बरं? कसा होतो तो बंदुकीचा प्रस्ताव? आणि वरून हे सांगणार की महाराष्ट्राची यामुळे बदनामी होतीये की FIR कर्नाटकमध्ये केला. खरंच फडणवीसांना हे बोलायचा अधिकार आहे ऑन फ्लोअर. फडणवीसांनी मग या प्रश्नाचं उत्तर द्यावं की सुशांत सिंगचा FIR तुम्ही बिहारमध्ये का केला? घटना महाराष्ट्रात घडली होती ना. महाराष्ट्रातल्या घडलेल्या घटनेचा FIR देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यावं की सुशांत सिंगचा FIR बिहारमध्ये का केला गेला. तो FIR तुम्ही बिहारमध्ये केला फक्त आणि फक्त तुम्हाला ठाकरेंना डॅमेज करायचं होतं म्हणून. असं काहीच नव्हतं की इथे FIR होत नव्हता असं, तरी तुम्ही तिकडे FIR केला. मग आता कर्नाटकमध्ये FIR झाल्यावर तुम्हाला महाराष्ट्राचं बदनामी वगैरे सगळ्या गोष्टी आठवतायत. ऑलरेडी महाराष्ट्राची बदनामी होतीये. ऑलरेडी तुम्ही राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची FIR घेतली नाही, ही गोष्ट सर्वसामान्य माणसामध्ये अविश्वास निर्माण करणारी आहे. इथल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला वाटतं की साला इथे तर मुख्यमंत्र्यांचा FIR होत नाही, एवढ्या मोठ्या कर्तृत्ववान माणसाची जर FIR होत नाही, बरं त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री आहेत, खासदार आहेत, त्यांचे चुलते खासदार आहेत, त्यांच्या बहीण खासदार आहेत, त्यांचे पुतणे खासदार आहेत, त्यांचा पुतणे आमदार आहे, त्यांच्या बहिणीने मानलेला भाऊ चक्क अदानी आहे. अजून किती बोलायचं आम्ही? तरी FIR होत नाही ते आम्हाला सांगतात. आणि तुम्ही म्हणताय की ताई याचं कसं बोला. ग्रामसभेचा ठराव आहे, ठरावामध्ये काय म्हणतंय, पाणी गावासाठी द्यायचं का शिवटिकटासाठी? कारण जो ज्या निघालेला आहे तो शिवटिकट. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे दादा. जो GR आहे ना त्याच्यावर शिवनिकाच नाव आहे, परंतु त्याची मागणी जी आहे ती सगळ्या ग्रामस्थांनी मिळून केली. कारण ग्रामस्थ म्हटले की सगळीकडनं लोक इथे येतात, त्यामुळे लोकांना प्यायला पाणी लागते. आमच्या गावचा प्रश्न आहे, प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. आणि शिफारस करणाऱ्या चाकणकरबाई होत्या. चाकणकरबाई तेव्हा एकत्रित असणाऱ्या राष्ट्रवादीत होत्या. एकत्रित असणाऱ्या राष्ट्रवादीकडे जलसंपदा खातं होतं. काय प्रश्न विचारायचे ते विचारा. मी कशाला आरोप करू? मी फक्त फोटो दाखवले. कुठल्या? अहो हे आत्ताच आहे. अहो राजे हे आत्ताच आहे. हो लोकसभेचं तिकीट मिळत नव्हतं तेव्हाच आहे. लोकसभेचं तिकीट मिळण्यासाठी जेव्हा गोडसे गाड्या भरू तिकडे गेले होते शक्ती प्रदर्शन करत. किती वाईट आहे गोष्ट ही की स्वतःच्या तर त्या काळातले त्या काळातले फोटो आहेत. तपासून बघा ना. नाही कदाचित आपल्या गोष्टी चुकते काहीतरी. की आमच्या युवा सेनेने नेहमी सांगते त्याला, युवा सेनेने इथे आंदोलन केलं, इथल्या लोकांनी बोललं. फक्त आपल्या अडचणी काय असतात, काय बोललं त्यापेक्षा कोण बोललं याला तुम्ही कन्सिडर करत असता. त्यामुळे जेव्हा स्पीकर, प्रोटेम स्पीकर किंवा स्पोक पर्सन बोलतात तेव्हा त्याची बातमी होते, एवढाच काय तो फरक. त्यामुळे सुषमा अंधारे बोलल्यावर ती गोष्ट लाऊडर लेवलला जाणार आहे. याचा अर्थ माझ्या पक्षाने निषेध नोंदवला नाही असं नाही. इथल्या युवा सेनेने आंदोलन केलं, इथल्या महिलांनी निषेध नोंदवले. विशेष म्हणजे इथल्या महिला पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा वहिनींना पत्र लिहिली की चाकणकरांचा फक्त आयोगाचा राजीनामा नाही तर राष्ट्रवादी प्रदेशचा सुद्धा राजीनामा घ्यावा. आपण त्या पक्षाचे प्रवक्ते नाही आणि त्याच्यामुळे उगाच वेगाने शादीला अब्दुल्ला दिवाना करणे की आपने को आदत नाही.
त्यांच्या पक्षातल्या लोकांना त्यांनी विचारावं. पण हे नक्कीच वाईट आहे की ज्या जिल्ह्याचा जो माणूस पालकमंत्री असतो त्याला जनावरासारखं जर पोलीस ओढत नेत असतील, त्याला मारत असतील आणि तो कळवळत जात असेल, त्याच्या हाताला फ्रॅक्चर होईपर्यंत त्याला मारहाण होत असेल, तर मात्र वाईट आहे, नक्कीच वाईट आहे.